नमस्कार, मी कविता आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ गृहिणीसाठी आहे, त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे प्रत्येक स्टेप तुम्ही कशी हाताळायची, कशी काळजी घ्यायची या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर बघा, आज मी हातामध्ये कपडा घेतला, मशीनवर बसले, तेव्हा सहज विचार आला की जसं आपण एक साधा कपडा शिवून योग्य माप देतो, छान डिझाईन बनवतो किंवा एक सुंदर ड्रेस तयार करतो, ब्लाऊज तयार करतो, तर तसंच आपण गृहिणी आपल्या संसाराला, कुटुंबाला आणि नात्यांना किती तंतोतंत जुळून आणतो असतो बघा। पण गंमत अशी होती की आपण घरामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत न थकता राबतो, घरातील छोट्या मोठ्या गरजांची काळजी घेतो। अनेकदा घरामध्ये काय ऐकायला मिळतं, सगळ्यांचे जे बाहेर कामाला जातात त्यांच्या तोंडातून काय ऐकायला मिळतं, अगं तू दिवसभर काय करतेस, तुला कसला ताण आलाय, किंवा तू घरात बसून करतेस तरी काय, आपण थोडीशी चिडचिड तरी केली तरी आपल्याला हेच ऐकायला मिळतं। जेव्हा हे असं ऐकायला मिळतं तेव्हा मनातून खूप वाईट वाटतं। आपल्याला असं वाटतं की जे आपण करतोय त्याची कुणाला किंमतच उरलेली नाही। प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपली कोणाला किंमतच उरलेली नाही। तर अशामध्ये मानसिक ताण येतो तेव्हा खरं सांगायचं तर या सगळ्या धावपळीमध्ये, या बिझी लाईफस्टाईलमध्ये आपण आपल्या शारीरिक आरोग्याची जास्त काळजी घ्यायची गरज असते। तेव्हा अशा गोष्टी हाताळायच्या तेव्हा, कारण बाहेर जाऊन काम करणाऱ्यांना निदान कामाची वेळ तरी ठरवलेली असते, पण हाऊसमेकर गृहिणी ज्या असतात त्यांची ड्युटी 24 तास असते, झोपेपर्यंत सुद्धा त्यांना काही ना काही काम असतं। या सगळ्यामध्ये वाईट गोष्ट म्हणजे काय माहिती का, आपल्या कुटुंबात आपल्याला नेहमीच कौतुक करणारा नवरा किंवा आपले भेटतीलच अशी कोणतीही गॅरंटी नसते बरं का। पण म्हणून काय आपण खचून जायचं नाही, अजिबातच नाही। दिवसभर कितीही काम होऊ दे, रात्री झोपताना आरशात बघून स्वतःच्या पाठीवर स्वतःचा हात ठेवा आणि स्वतःला म्हणा, वेल डन। आपण खूप तुलना करतो, बाजूच्या फ्लॅटमध्ये राहणारी वर्किंग महिला असेल, तिची नोकरी आहे, जी बाहेर जाते, चार चौघात फिरते, तिला बघून बऱ्याच गृहिणींना असं वाटत असेल की या किती खुश आहे, यांना स्वतःचे पैसे आहेत, मज्जा आहे यांची। आणि दुसरीकडे त्या वर्किंग महिलांना असं वाटतं की या गृहिणी किती भाग्यवान आहात, यांना बॉसचा आरडाओरडा खायचा नसतो, घरच्या घरी आरामात असतात। जी एक म्हण आहे ना, दुसऱ्याच्या ताटातलं हिरवं वाटणं, तसंच आपलं असतं बरं का। विश्वास ठेवा, प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःचे काही प्रॉब्लेम आणि सुंदर क्षण असतात। त्यामुळे ही तुलना करण्याची सवय आजच सोडून दिली पाहिजे। आपल्याकडे जे आहे, जे देवाने दिलेले आहेत, त्या सुंदर आयुष्यामध्ये आपण जगतोय त्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहायला पाहिजे। बघा मैत्रिणींनो, घर हे फक्त सिमेंटच्या 4 भिंतीने आणि स्लॅबने बनत नाही, तर ते बनतं तुमच्या कष्टाने, तुमच्या प्रेमाने आणि तुमच्या त्यागाने। तर स्वतःला कधी कमी लेखू नका। तुमच्या परिवाराला माहिती आहे तुम्ही घराचा कणा आहात, पण ते कधी तुम्हाला बोलून दाखवणार नाही। तेव्हा स्वतःवर प्रेम करा, स्वतःला वेळ द्या आणि हो, कधीही खचून जाऊ नका, कारण तुम्ही एक उत्तम होममेकर आहात। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या ओळखीच्या प्रत्येक गृहिणीपर्यंत, प्रत्येक मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।